नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। जसं की आपण सांगितल्याप्रमाणे जल जीवन मिशन बाबतीत आपण बोललो होतो की प्रत्येकाचं उघडकीस करणारा आपण जो कार्यक्रम आहे तो आता आजपासून राबवणार आहे। असे व्हिडिओ आपले किती बनतात माहित नाही, पण आजपासून सुरुवात करतोय आपण। ज्या जल जीवन मिशन पेठ तालुक्यातील 73 ग्रामपंचायती आहेत आणि त्या 73 ग्रामपंचायतीमध्ये योजनेचे नाव, कॉन्ट्रॅक्टर, किती योजनेत किती रुपये आले, किती खर्च झाले, कामाची मुदत काय होती आणि सध्या परिस्थिती कामाची काय आहे, हे आजपासून आपण सुरू करणार आहे। तर पहिलं नाव आहे, ग्रामपंचायतचं पहिलं नाव आहे दोनवडे। त्याचे ठेकेदार आहेत भास्कर देवराम वाघ, पंचवटी, नाशिक। त्यांना निधी आली होती 59 लाख आणि त्यांनी एकूण काढलेली रक्कम 32,51,000। त्याची कामाची मुदत होती 2023 पर्यंत, ती संपलेली आहे आणि कामाची प्रगती आहे, काम प्रगतीतच आहे। त्यांनी काही कुठलंही काम पूर्ण केलेलं नाही। त्याच्यानंतर दुसरं आहे राजबारी। त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत बाळासाहेब संपत जाधव। त्यांनी 1,25,00,000 रुपये त्यांना रक्कम मिळाली। त्याच्यामधून त्यांनी झालेला खर्च किती आहे 94,70,000 रुपये आणि काम प्रगतीतच आहे। हे जेवढे काम आहेत हे 2023 पर्यंतच मुदत होती, आज सगळी चालू आहे, अजून त्यांचे काम कंप्लीट झालेले नाही। आणि जी रक्कम काढली त्यांनी ही निम्म्यापेक्षा जास्त रक्कम काढलेली आहे। याचा अर्थ ते निम्म्यापेक्षा जास्त रक्कम काढली तर काम कंप्लीट व्हायला पाहिजे, पण अजून त्यांचे कामाची प्रगती बघितल्यानंतर तर कोणाचं 70% काम पण अजून पूर्ण नसेल, की 50% सुद्धा काम पूर्ण नसेल, अशी परिस्थिती आहे कामाची। त्याच्यानंतर आहे कोपुर्ली बुद्रुक, श्री बाळासाहेब संपत जाधव, 1,49,00,000 प्लस आहे। त्याचा झालेला खर्च किती 1 कोटीच्या वरती आणि अजूनही काम प्रगतीतच आहे, म्हणजे 1 कोटी काढून पण प्रगतीतच काम आहे, अजून काम कंप्लीट नाही। त्याच्यानंतर मसगन, सेम तेच ठेकेदार बाळासाहेब संपत जाधव, 1,17,00,000 प्लस, 1,17,00,000 प्लस, म्हणजे त्यापेक्षा जास्त अजून आहे। त्यांनी काढले 35,28,000 आणि काम अजूनही प्रगतीतच आहे। त्याच्यानंतर जांभविहीर आहे नितीन रवींद्र पगारे, यांनी 66 लाख प्लस आहे। त्यांनी काढलेले पैसे आहेत, म्हणजे त्यांनी झालेला खर्च आहे 49 लाख। यांचं पण एक्सपायरी डेट 23 लाख झालेली आहे आणि काम अजूनही प्रगतीतच आहे। त्याच्यानंतर हातरुंडी, त्याचे ठेकेदार आहेत विशाल अरुण पाटील, 77 लाख प्लस। त्यांनी झालेला खर्च 1 रुपया नाही, अजूनही काम प्रगतीतच आहे। खोकरतळे बाळासाहेब संपत जाधव, गोळशी, 1,11,00,000 प्लस, 99 लाख रुपये काढलेत, त्याच्या प्लस आहे, म्हणजे 1 कोटीवर जवळजवळ 1 कोटी जवळपास काढलेत, पण त्यांनी ते काम पूर्ण दाखवले, ते आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहे। त्याच्यानंतर एकदरे भास्कर देवराम वाघ, पंचवटी, नाशिक। खर्च म्हणजे त्यांना आलेला निधी 71 लाख प्लस आणि झालेला खर्च आहे 59 लाख प्लस, काम प्रगतीतच आहे अजूनही। आता जल जीवन मिशन अंतर्गत जे आपण नावं घेतले हे 8 ग्रामपंचायतीचे नावं घेतले। व्हिडिओ जास्त मोठा होत होता म्हणून आपण 8च नावं घेतले। बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून प्रयत्न करू की जास्त नावं कशी येतील। तर आजच्यासाठी एवढं ठीक आहे, अजून पुढच्या व्हिडिओ अजून प्रयत्न करू आपण जास्त व्हिडिओ घेण्याचा, नावं घेण्याचा। तर कोणाला पण काही कमेंटमध्ये सांगा मला की कोणाचं ग्रामपंचायतीची काही डिटेल्स टाकायची, मी नक्की टाकेल। कॉन्टॅक्ट नंबर द्या मला, तुम्ही पर्सनल टाकायचं पर्सनली टाकेल, कोणाच्या अकाउंटला काय असेल तर। कोणाला माहिती लागली असेल तर सांगा, माझ्याकडे सगळी माहिती आहे, कोणाला किती निधी आला, काय आला। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।